कृष्ण हरी जय जय राम 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 कृष्ण पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ओम श्री सद्गुरु बळवंत बाबा महाराज की जय ओम श्री सद्गुरु वासुदेव बाबा महाराज की जय ओम श्री सद्गुरु सुधाकर बाबा महाराज की जय दसरा दिवाळी तोची आम्हा सण सखे संत जन भेटतील अमूप जोडिल्या पुण्याची या राशी पार त्या सुखासी नाही लेका धन्य दिवस आजी झाला सोनियाचा पिकली हे वाचा रामनामे तुका म्हणे काय होऊ तराई जीव ठेवू पायी संतांची या अमूप जोडिल्या सुखाची या राशी पार त्या सुखासी नाही लेखा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी चिंतनासाठी निवडलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु जगद्वंदनीय देवमान्य देहूचे रहिवासी श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा अभंग आहे. मागच्या भागात आपण पाहिलं की कमाल दुकानदाराला जागे काढण्यासाठी गेलेले आहेत. चोर कुठं आता घर मालकाला जागा करत असतात का? बाबा म्हणाले असं कसं? कमाल म्हणाला बाबा अहो हा माल आपण विकत नेल्यासारखा आहे. आपण याचं मोजून धान्य घेतलेलं आहे आणि हे उसनं घेतल्यासारखं आहे. उद्या आपण याचे पैसे पेड करून टाकू. परंतु आपल्या माघारी दुसरे खरे चोर आले आणि या दुकानात शिरले तर ह्याचं सगळं दुकान धुवून नेतील ना आणि त्याचं सगळं पाप आपल्याला लागल. मग काय करतो? त्या दुकानदाराला जागा करून येतो. मग गेले कमाल आणि दुकानदाराला सांगितलं ओ दुकानदार सावध व्हा, ओ जरा सावध झोपा, चोर फिरायला लागलेले आहेत. असं जागा करून कमाल पुन्हा त्या छिद्रातून बाहेर जायला निघाला. बाहेर पडतोय इतक्यात पाठीमागून दुकानदार गेला आणि त्याने कमालाचे पाय पकडले. बाहेर त्याचे वडील कबीर महाराज त्याला ओढतायत आणि आतून दुकानदार ओढतोय. मग त्यांची ती ओढा ताण सुरू असताना कमालाच्या लक्षात आलं आणि कमालाने सांगितलं बाबा जर तुमचा मुलगा आहे असं दुकानदाराला जर कळलं तर दुकानदार सगळ्या गावात गदारोळ करील, तुमचा अपमान होईल, ते साधू संत चोराच्या घरात राहिले असं होईल, आपण चोरी केली असं होईल. मग साधू संत उपाशी जातील आणि त्यांचं आपल्याला पाप लागेल. मग त्याच्यासाठी मला वाटतंय तुम्ही लहानपणी मला एकदा मार्गदर्शन केलं होतं की कमाल वेळच आली माणसावर तर साधू संतांसाठी आपण काय तयारी दाखवायची. तर संतांची पायी खर्चावे शरीर सांगतो कबीर कमालासी.
मी 5 वर्ष असताना हे मार्गदर्शन केले आणि म्हणून तुम्ही त्यावेळेला सांगितले वेळच आली तर मानवाने महात्म्यांसाठी आपला जीव ओवाळून टाकावा. बाबा, ती ही वेळ आलेली आहे. मग कबीर म्हणतो, कमाल, बापानं मुलाचा शिरच्छेद करावा अशी माझ्याकडून तू अपेक्षा करतोस? नाही बाबा, मी तुमच्याकडून बालहत्या कशी करीन? त्याच्यापेक्षा मी माझं शिर खंडून तुमच्या हातात देतो. मग कमालाने शिर खंडोनी काढिले आणि संत मानवले तया जगी. स्वतःचं शिर खंडून कमालाने बापाच्या हातात दिलं आणि सांगितलं, जा बाबा, सुखाने जा, काही दुःख करू नका, मनात काहीही आणू नका. आईला सांगा की तुझा मुलगा महात्म्यांच्या साठी कामाला आलेला आहे. तो मेला नाही, त्याने शहीद करून घेतले, तो शहीद झालाय. जा बाबा. तो शिदा आणि ते शीर घेऊन कबीरदास महाराज घरी पोचले. शिदा हातात दिला आणि शीर शिंक्यावर ठेवायला सांगितलं आणि धर्मपत्नीला हात जोडले कबीरदास महाराजांनी आणि सांगितलं, हे बघ, हे शीर तुझ्या बाळाचं आहे. तुला माझी शपथ आहे की या महात्मांना जेवून घातल्याशिवाय तुझ्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नकोस. नवऱ्याची शपथ आणि महात्म्यांची शपथ कशी मोडायची म्हणून शीर शिंक्यावरती ठेवलं आणि त्या माऊलीने सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान केलं, सुचिरभूत होऊन स्वयंपाक केला. साधू संत सुरेदार उठले, द्वादशी सुटली आणि हे महात्मे निघाल्यावर तिकडे गावात चर्चा सुरू झाली की चोराने चोरी केली, पण साथीदाराची ओळख पटू नये म्हणून साथीदाराचं शिरच कापून नेलं. मग गावातल्या लोकांनी निर्णय घेतला की अशी धाडसी चोरी पुन्हा होऊ नये म्हणून धडाला त्यांनी सुळावरती टांगून ठेवलं, सुळावरती दिलं. गावाच्या बाजूला धड जेव्हा सुळावरती दिलं आणि हे साधू संत गावाच्या बाहेर निघत असताना ते धड त्या साधू संतांना हात जोडून नमस्कार करायला लागलं. त्या महात्म्याने विचारलं, कबीरदास महाराज, हे धड हात जोडतंय म्हणजे हे धड जिवंत आहे, हे जिवंत होऊ शकतं, याचं शिर कुठे आहे? हे कोणाचे धड आहे? त्यावेळी कबीर महाराजांचे डोळे पाण्याने डबडबले आणि महाराज, हे माझ्याच मुलाचे धड आहे, त्याचं शिर कुठे आहे? घरी आहे. मग ते घेऊन या. कबीरदास महाराज घरी गेले. ते शिर सुपामध्ये काढून खाली घेऊन ती माऊली रडत होती. कमाल, मला वाटलं नव्हतं तू एवढा मोठा होशील. किती लहान वयामध्ये मोठं काम केलंच रे तू. जननी जने तो भक्त जने, दाता या शूर, नाही तो जननी वांझ बली. झालंच लेकरू तर भक्त व्हावं, दाता व्हावं, नाहीतर शूर व्हावं. कमाल, माझी कुस तुझ्या योगाने पवित्र झाली. काय महात्म्यांच्या कामाला आलाच रे तू. परंतु शेवटी तो पोटचा गोळा आहे आणि तिचं मातृत्व आहे. मन तिचं भरून आलं आणि ती मोठ्याने रडायला लागली. कबीरदास महाराज तिथे आले आणि म्हणाले, आता रडायची वेळ नाही, आपल्याला हे शिर घेऊन जायचं आहे, चल निघूया लवकर. ते पती पत्नी ते शिर घेऊन दोघेही निघाले आणि तिथे धड
लटकवलेलं होतं मंदिराजवळ, तिथे गेले. त्याच्यानंतर ते धड खाली उतरवण्यात आलं. त्या धडाला ते शिर जोडण्यात आलं आणि शिर जोडल्याबरोबर ते धड जिवंत झालं आणि त्याचंच नाव कमाळ आहे. म्हणजे आता तुम्हाला सांगायचं आहे की एखाद्याचा मुलगा मरण पावला की म्हणतात त्याचा शिमगा झाला. म्हणजे कमाल जाणं हा शिमगा होता आणि त्या गेलेल्या मुलाला महात्म्याने पुन्हा जिवंत केलं, ही दिवाळी होती. म्हणून दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे संत जन भेटतील. ज्या दिवशी महात्म्यांचं येणं हे परिवर्तनशील असतं, महात्मांच्या येण्यानं आपली खरी दिवाळी होते, खरी आपली दुरुस्ती होते. म्हणून त्या दुरुस्तीनं आज आपल्या जीवनामध्ये काय प्राप्ती झाली ते पुढच्या चरणात आपण पाहणार आहोत आणि ते पुढील भागात पाहणार आहोत. रामकृष्ण हरी. पुंडली